लोकल रेलवे से जुड़ी विविध समस्याओं को लेकर आज सिडको और रेलवे अधिकारियों ने सीउड स्टेशन का दौरा किया। बीजेपी के प्रथम नगर सेवक भरत जाधव की लगातार मांग और शिकायत के बाद स्टेशन पहुंचे अधिकारियों ने यहां टिकट विंडो, प्लेटफॉर्म और अन्य स्थानों पर सुरक्षा, साफ सफाई और सेवा सुविधाओं का जायजा लिया। अधिकारियों ने स्टेशन की छतों से हो रही लीकेज, पार्किंग की अव्यवस्था और स्वच्छता का प्रत्यक्ष मुआयना किया। बता दें कि सीउड स्टेशन नवी मुंबई का सबसे एडवांस रेलवे स्टेशन है। यहाँ से पनवेल और उड़न दोनों रूट पर लोकल ट्रेनें संचालित की जाती हैं। इस दौरान पूर्व नगर सेवक भरत जाधव, युवा समाज सेवी आदित्य जाधव समेत सिडको और रेलवे विभाग के अधिकारी एवं यात्री संगठनों के तमाम प्रतिनिधि मौजूद थे। इस अवसर पर सिडको रेलवे अधिकारियों ने स्टेशन परिसर में बैठक की। पूर्व नगर सेवक भरत जाधव ने विविध मुद्दों पर विस्तार से चर्चा की। बैठक में यात्री समस्याओं का समाधान करने, रेलवे स्टेशन पर मौजूद असुविधाओं को दूर करने, यात्रियों की सुरक्षा सुनिश्चित करने, छतों से टपक रहे पानी और लीकेज की समस्या को दूर करने और पार्किंग की मनमानी को समाप्त करने जैसे मुद्दों पर विस्तार से चर्चा हुई। साथ ही अन्य उपक्रमों को सुचारू ढंग से चलाने पर जोर दिया गया। अधिकारियों के इस दौरे की जानकारी देते हुए प्रथम बीजेपी नगर सेवक भरत जाधव ने क्या कुछ कहा, सुन लीजिए। साधारण सिउड रेल्वे स्टेशन मध्ये दर दिवशी 25,000 प्रवासी ये जा करतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना समस्यांना सामोरे जावं लागतं। दर 2 दिवसात 4 दिवसात इथं कुठे ना कुठे तरी समस्या मला लोक पाठवत असतात व्हॉट्सअपवर आणि आज त्या अनुषंगाने सिउड रेल्वे स्टेशन, सिडको प्रशासन आणि मॉल आणि L&T टॉवर अशी संयुक्त म्हणजे टॉवर 1 मॅनेजमेंट, टॉवर 2 मॅनेजमेंट, परत मॉल मॅनेजमेंट आणि या तिघांचं एक कॉमन कमिटी आहे। ती एक मॅनेजमेंट करणारी कमिटी, सिडकोचे मेंटेनन्स करणारे अधिकारी, इलेक्ट्रिकलचं मेंटेनन्स करणारे अधिकारी, पार्किंगचं काम पाहणारे अधिकारी आणि सिउड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर आणि त्यांचं मॅनेजमेंट सगळं असे 7-8 वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे हे सिउड स्टेशनशी कनेक्ट असणाऱ्या सगळ्यांची संयुक्त मीटिंग झाली। प्रत्येकाला कसं आहे, आपण वैयक्तिक एकाला बोलायला गेलो की ते दुसऱ्याच सांगतो, दुसऱ्याला बोललं की तिसऱ्याकडे बोर्ड दाखवतो। त्याच्यामुळे आज सगळ्यांना एका टेबलवर बसवलं आणि एका टेबलवर बसून फक्त याच्यामध्ये L&T ज्यांनी मॉल बांधला तेच लोक नव्हते, बाकी आता सध्या मेंटेन करणारे, सांभाळणारे किंवा त्याचा उपभोग घेणाऱ्या सगळ्या यंत्रणा होत्या। तर त्यांनी प्रत्येकाने आपापला विषय मांडला, आपापल्या समस्या मांडल्या आणि त्या डिफाईन झाल्या की कोणत्या समस्येचं समाधान कोणती एजन्सी करणार। त्यानुसार पुढील 8 दिवसामध्ये बऱ्यापैकी समस्या मार्गी लागतील। परंतु लिकेज हा फार मोठा प्रश्न आहे। कधी तर खेद वाटतो की L&T सारखी कंपनी एवढं सुंदर रेल्वे स्टेशन बांधलं आणि त्याच्यामध्ये एवढे दोष त्याच्यात निघाले, विश्वास बसत नाही। हे काम L&Tनीच केलं की आणखीन कोणी केलंय। आता पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही L&T मॅनेजमेंटची लोक बोलवणार आहोत आणि प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात लिकेज आहे। प्लॅटफॉर्मच्या समोर ट्रॅक आहे, ट्रॅकमधून लिकेज आहे आणि ते सगळं खाली पाणी येत आहे। तर त्याच्यावर देखील ठोस तोडगा काढण्यासाठी त्याविषयी काम करणार आहोत। पार्किंग मधील अस्वच्छता, तिथल्या अनियमितता, कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा, त्या ठिकाणी अनवॉन्टेड गाड्या पार्किंग केलेल्या आहेत। वास्तविक पाहता प्रवाशांसाठी असणारं पार्किंग हे कमर्शियल केलेले कोणत्या तरी प्रायव्हेट कंपनीच्या गाड्या पार्क केलेल्या हे योग्य नाहीये। हे सिडको प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन तेही कारवाई केली पाहिजे। बऱ्याच ठिकाणी लाईट मेंटेनन्स आहे ते करणार आहेत। काही काही ठिकाणी तुटले फुटलेले झाकणं नाहीयेत, कुठं अशा छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी। संपूर्ण सिउड स्टेशन आम्ही 1 तासभर फिरलो, सगळे अधिकारी, सगळे प्रशासनाचे आणि मॉलचे पण लोक होते। तर ते पुढच्या 8 दिवसात त्याच्यावर तोडगा काढू असं त्यांनी
आश्वासन दिलेलं आहे. परत त्यांना बोलवणार सगळ्यांना, नाही तर ज्याच्या त्याच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करणार. पण मला ही वेळ येऊन देत नाही, कारण की सगळे मॅनेजमेंट चांगले आहेत. तुम्ही या सगळ्यांच्या अभिमानाने सांगतो, हे सगळे मॅनेजमेंट जे काम करतायत त्यांचं कौतुक करून, त्यांचे आभार व्यक्त करून सांगतो की तुम्ही बेलापूर पासून ते दिघापर्यंत जा, की जे स्टेशन आहेत नवी मुंबई हद्दीमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपचं सीवूड स्टेशन आहे. आणि दैनंदिन स्वच्छता, त्याची असणारी कामं, त्याचा असणारा विषय हा अतिशय चांगला आहे. पण आमचं मत आहे की अजून त्याला चांगलं कसं करता येईल. आपण 100% समस्या मुक्त करू शकत नाही, परंतु जिथं 90% होतं त्याच्यावर 80%वर आलो, 70%वर आलो, पुढे 50%वर जाऊ. जेवढ्या कमी समस्या होतील तेवढ्या लोकांना त्याचा फायदा होईल. इस दौरान युवा समाज सेवी आदित्य जाधव ने यात्रियों की ओर से यहाँ की परेशानियों का मुद्दा उठाया। अधिकारियों ने सभी मुद्दों को जायज बताते हुए जल्द ही उनका समाधान करने और सुविधाओं को बहाल करने का भी भरोसा दिलाया। वहीं यात्रियों ने आदित्य भरत जाधव के प्रयासों की सराहना करते हुए विश्वास जताया कि यह पहल सीवूड स्टेशन को और अधिक साफ सुथरा बनाने और सुविधा युक्त करने में मददगार बनेगी। आज सीवूड स्टेशन पाहणी दौऱ्यामध्ये सिडकोचे, मॉलचे, पार्किंगचे सर्व अधिकारी आज आले होते. त्यांच्याशी प्रामुख्याने तर लिकेजची खूप मोठी समस्या होती, त्यावर आम्ही चर्चा केली. मूळ आपण त्याचं काय आहे ते आपण कसं सुधारू शकतो, कारण लिकेजमुळे शेवाळ येतात आणि पुढे डेंग्यू, मलेरिया आणि शेवाळ होऊन लोक पडायचे चान्सेस आहेत. तर ते आम्ही प्रामुख्याने ती समस्या डोळ्यासमोर घेऊन त्याचं आम्ही निवारण करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं. दुसरी जी पार्किंगला ब्ल्यू मार्ट म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्या सगळ्या गाड्या आहेत आणि टी परमिटच्या गाड्या आहेत. त्यांच्यामुळे ज्या गाड्या अनवॉन्टेड गाड्या ज्या पार्क करून गेले 7-8 महिन्यापासून त्या गाड्या तशाच पार्क आहेत, तर त्या गाड्यांमुळे सीवूड सर्व्हिसांना पार्किंगचे खूप प्रॉब्लेम होते. तर आम्ही पार्किंगवाल्यांना तेही सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर त्या गोष्टी क्लिअर करा आणि पार्किंगमध्ये असणारे सर्व जे सहकारी आहेत त्यांचे पार्किंगवाल्यांचे, त्यांना सांगितलं तुम्ही गणवेश घालून व कोणतेही व्यसन न करता तिथे त्या गोष्टी तुम्ही कामं करा. कारण लोकांना रात्री 10-11 वाजेपर्यंत कोणत्या महिला असतील किंवा जे पोरं असतात कॉलेजवरून येतात, त्यांना स्वतःबद्दल म्हणजे तिथे इनसिक्युअर फील नाही झालं पाहिजे. या गोष्टीची आम्ही त्यांना काळजी घ्यायला लावली. आणि बाकीचं आपलं स्टेशन जेवढं दिसायला बाहेरून सुंदर आहे तेवढा आज खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर आम्ही सिडको मधील सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं लक्ष देण्यासाठी। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।